नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। श्रीपाद श्री वल्लभांची सेवा आपल्या कुटुंबातील प्रत्येकाकडून घडावी आणि या कलियुगाचे तारक श्रीपाद श्री वल्लभ यांनी आपल्या कुटुंबाला आशीर्वाद द्यावा म्हणून मी वेळोवेळी सोप्या बिनखर्चिक सेवा सांगत असतो। आता जी मी सेवा सांगणार आहे ती अतिशय सोपी आहे आणि प्रत्येकाने जर केली तर निश्चितच श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळतील अशी मला खात्री आहे। संकल्प केल्यानंतर सिद्धी प्राप्त होती। संकल्प केल्यानंतर आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण तसा प्रयत्नही करायला पाहिजे। पण भाविकांचं काय झालंय, कोणत्याही तीर्थक्षेत्री जायचं आणि 111 रुपयाचा अभिषेक करायचा, त्या गुरुजींना संकल्प करायला सांगायचा आणि आपलं वाट पाहत बसायचं केव्हा एकदा माझ्यावर कृपा होती। 111 रुपयामध्ये परमेश्वर तुमच्यावर कृपा करू शकत नाही। म्हणजे 111 रुपये द्यायचे तुम्ही वर्षानुवर्ष व्हॉट्सअप खेळत बसायचं, काही सेवा करायची नाही, असं जर घडत असेल तर तुमच्या संकल्पाला काहीही अर्थ राहणार नाही। खरोखरच तुम्हाला मनापासून सेवा करायची संधी मिळावी हा माझा हेतू आहे। तर आता जी मी सेवा सांगत आहे ती श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मदिवसाच्या अगोदर 2-3 दिवस संपवली तरी चालेल। त्याचं गणित असं आहे की साधारणतः हा व्हिडिओ ऐकल्यानंतर 15 मार्चपासून आपण जर सिद्ध मंगल स्तोत्र रोज 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा मनापासून म्हणण्याचा प्रयत्न केला तर साधारण या मार्चचे 15 दिवस, एप्रिलचे 30 दिवस, मेचे 31 दिवस, जुलैचे 30 दिवस, ऑगस्ट 15 तारखेपर्यंत जर ही सेवा केली तर जवळजवळ 150च्या आसपास दिवस आपल्याकडे आहेत। त्याप्रमाणे ही सप्तशताब्दी पण आहे। श्रीपाद श्री वल्लभांचं हे 705वं वर्ष आहे जन्मशताब्दीचं। 705 वेळा सुद्धा नक्कीच होऊ शकते। त्याहीपेक्षा जास्त केलं तर 1000चा संकल्प करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे। रोज सिद्धमंगल स्तोत्र जर आपण मनापासून ठरवलं आणि म्हटलं तर साधारण इथं मी जे गणित केलं ते असं की 153 दिवस होतात। मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, 15 ऑगस्टपर्यंत जर आपण ठरवलं तर 1000 वेळा नक्की सिद्धमंगल स्तोत्र म्हणून पूर्ण होईल। आता मी सांगतो ते काळजीपूर्वक ऐका, कारण हा व्हिडिओ लोक मनापासून ऐकत नाही, पुन्हा मला फोन करतात, प्रश्न विचारतात। या सिद्धमंगल स्तोत्र म्हणायला तुम्ही केव्हाही सुरुवात करू शकता, केव्हाही थांबू शकता। सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त 5 वेळा, 4 वेळा किंवा 6 वेळा तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही जो संकल्प करता स्वतःच्या मनाशी आणि श्रीपादांच्या समोर तो तुम्हाला फक्त पूर्ण करायचा आहे। कोणतीही बंधन नाही, कोणती फी नाही, फक्त तुमच्या कुटुंबाचं कल्याण व्हावं। जसं आमच्या कुटुंबाचं कल्याण झालं ही मनापासून तळमळीने प्रार्थना आहे। कारण मी पिठापूरला पाहतो लोक येतात जातात, काही सेवा करत नाहीत। 111 रुपये देवाला देतात, काहीतरी पेटीत टाकतात, पळापळ करतात, लगेच निघतात। तिथं बसून सेवा करणाऱ्यांची संख्या 2% सुद्धा नाही, फिरणाऱ्यांची संख्या 98% आहे। खरेदी करणारे 60-70च्या पुढे आणि दिखावा करणारे बरेच जण आहेत। तर 1001चा संकल्प करा तरी चालेल, 705चा संकल्प केला तरी चालेल, केव्हाही म्हणा, कधीही म्हणा, पण संकल्प करून जर ही सेवा केली तर जवळजवळ 150 दिवस आपल्याकडे आहेत। आणि ही सवय लागल्यानंतर तोपर्यंत तुमचं सिद्धमंगल स्तोत्रसुद्धा पाठ होईल। आणि सिद्धमंगल स्तोत्राची सेवा श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये सांगितलेली आहे। त्यांच्या आजोबांनी म्हणजे बापूनाचार्य श्रीपाद श्री वल्लभांचे आजोबा यांनी ते तयार केलेलं स्तोत्र आहे। अत्यंत त्यात म्हणजे पॉवर आहे आणि आपल्याला फलप्राप्ती करून देणार आहे। पण ह्याच्यात तुमचा मात्र मनापासून सहभाग आवश्यक आहे। मी मागा एकदा सांगितलं होतं की कुमशीचे जे त्रिविक्रम भारतीच्या पिढीतले आहेत रघुनाथ भट्ट पुजारी, ते दररोज 108 वेळा म्हणतात सिद्धमंगल स्तोत्र। बोलता बोलता त्यांची ती सेवा चालू असते आणि त्या कुमशी क्षेत्राचा कायापालट त्यांनी केलेला आहे। अत्यंत विनम्रता, अत्यंत सात्विकता हे तिथं त्यांना भेटल्यानंतर लक्षात येते। तर हा व्हिडिओ ऐकल्यानंतर साधारण
15-16 तारखेला जरी आपण हे सिद्धमंगल स्तोत्र म्हणायला प्रारंभ करा, 705 वेळा म्हटलं उत्तमच आहे, 1001 वेळा म्हटलं उत्तमच आहे. कारण शेवटी जी सेवा आहे ती तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि काहीतरी करायलाच पाहिजे. लोक देवावर फार विसंबून राहतात, देवाला लालूच दाखवतात आणि मात्र स्वतः व्हॉट्सअप खेळतात. मी पूर्वीसुद्धा सांगितलं की सगळे प्रश्न सुटण्यासाठी असतात. समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्यासुद्धा नाही. पण ऐत खाऊ झालो आहे आपण, ऐतं तुम्हाला सगळं मिळायला पाहिजे, स्वतः काही परिश्रम करायला नको, मनापासून सेवा करायला नको. फक्त देवाच्याकडून अपेक्षा मात्र पानभर असती, ती शक्यतो पूर्ण होणं अशक्य आहे. पण तुम्ही जर संकल्प करून ठरवलं की आता आपण आपला संकल्प पूर्ण करून घ्यायचा, तर सेवा फार सोपी आहे. तुम्ही निश्चितच लवकरात लवकर सेवेला लागा. पुन्हा पुन्हा ते सांगतो, काहीही नियम अटी नाही. तुम्हाला केव्हाही करता येईल किंवा केव्हाही थांबता येईल. फक्त 15 ऑगस्टच्या आसपास मला नावं कळवा, कारण त्याच्यानंतर गणेशोत्सवाच्या वेळेस मी पिठापूरला जाणार आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जन्मदिवस आहे. त्या दिवशी गुरुजींकडून तुमच्या कुटुंबाचा एक चांगला अभिषेक करून घेता येईल आणि त्या दिवशी अन्नदान करता येईल. दुसरं की किती पैसे पाठवायचा हा तुमचा प्रश्न. नाही पाठवले तरी माझ्यातर्फे मी तुमचा अभिषेक करून घेईल तुमच्या कुटुंबासाठी, कारण भाविक भक्तांसाठी करणं माझी जबाबदारी आहे. जर तुम्हाला वाटलं तर रोज 1 रुपयाप्रमाणे तुम्ही जेवढे वेळा सिद्धमंगल स्तोत्र म्हणताल तेवढी रक्कम पाठवली चालेल. नसेल तर तुम्हाला जेवढे पाठवायचे पाठवा. त्याहीपेक्षा जर कोणाला पाठवणं शक्य नसेल तर पाठवू नका. पण तुम्ही जी सेवा केली आहे ती श्रीपाद श्री वल्लभांसमोर अर्पण करणं आणि त्यांना प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे. तुमच्या नावाने तिचा संकल्प होईल कुटुंबाच्या नावाने आणि श्रीपाद श्री वल्लभ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला निश्चितच भरभरून आशीर्वाद देतील, कारण त्यांच्या अभय वचनामध्ये त्यांनी भक्तांवर खूप प्रेम केलेलं आहे. माझा पत्ता ह्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हॉट्सअप नंबर आहे, त्याला गुगल पे केले झालं. पण ही गोष्ट अजून लांबची आहे. लवकरात लवकर संपवायची घाई करू नका. एक वळण लागायला पाहिजे. पण संकल्प करून जर तुम्ही सिद्धमंगल स्तोत्र म्हटलं तर तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतील. ते आशीर्वाद मिळावे म्हणून या सेवेला लवकरात लवकर प्रारंभ करा. मध्ये आधी पुन्हा याबाबत मी दुसरा व्हिडिओ करेलच, परंतु वेळ वाया जाऊ नये, दिवस भरपूर मिळावेत. कारण आपण मराठी माणसं कारणं भरपूर सांगतो, सेवा टाळतो. पण श्रीपाद श्री वल्लभ अत्यंत प्रेमळ आहे. मला हा लवकर व्हिडिओ करण्याची त्यांनीच प्रेरणा दिली. तुम्ही सेवेला प्रारंभ करा. काहीही नियम अटी नाहीत. सिद्धमंगल स्तोत्र आपल्याला फलप्राप्ती करून देणारं स्तोत्र आहे. त्याचा तुम्ही उपयोग करून घ्यावा. एवढंच. नमस्कार.